धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोधातील दशक 11वा, समास 8वा, अंतरात्मा विवरण या समासाचं वाचन करणार आहोत. समर्थ रामदास स्वामी या समासात अंतरात्मा म्हणजे काय आणि तो कसा ओळखावा याचे स्पष्ट मार्गदर्शन करतात. अंतरात्मा हा प्रत्येक जीवाच्या आत असणारा साक्षीभावी निर्मळ आणि निर्विकार आत्मा आहे. तो देह, मन, बुद्धी आणि अहंकार यापेक्षा वेगळा असून त्यांचा फक्त साक्षी असतो. सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान यांचा अंतरात्म्यावर परिणाम होत नाही. मन चंचल आहे, बुद्धी विचार करते, पण अंतरात्मा स्थिर, शांत आणि प्रकाश स्वरूप आहे. जो साधक मनाच्या मागे न धावता अंतरात्म्याशी एकरूप होतो तो खऱ्या आत्मज्ञानाला प्राप्त होतो. बाहेर आडंबर, कर्मकांड यापेक्षा आत्मचिंतन व विवेक यांना येथे विशेष महत्त्व दिले आहे. थोडक्यात, बाहेर शोध न करता स्वतःच्या अंतरात पहा, तेथेच परम सत्य आहे, असा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे. त्याचं वाचन आपण करूयात. श्रीराम आधी वंदू सकळ करता, समस्त देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणीतरी श्रीराम. तेने विन कार्य न चले, पडिले ते पर्णतेही न हले, अवघे त्रैलोक्येची चाले जयाचे श्रीराम. तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवांचा, चत्वार खानी चत्वार वाणीचा प्रवर्तको श्रीराम. तो एकलाची सकळा घटी, करी भिन्ना भिन्न राहती, सकळ सृष्टीची गोष्टी किती म्हणून सांगावी श्रीराम. ऐसा जो गुप्तेश्वर, त्यास म्हणावे ईश्वर, सकळ ऐश्वर्य थोर थोर दयाचे निभोगिती श्रीराम. ऐसा जेने ओळखला, तो विश्वंभरची झाला, समाधी सहज स्थितीला कोण पुसे श्रीराम. अवघे त्रैलोक्य विवरावे, तेव्हा वर्म पडेल ठावे, आवचते गबाड शिनावे, न लगेची काही श्रीराम. पाहता ऐसा कोण आहे, जो अंतरात्मा विवरून पाहे, अल्प स्वल्प कळून राहे समाधाने श्रीराम. अरे हे पाहिलेच पहावे, विवरलेची मागुते विवरावे, वाचिलेची वाचावे पुनः पुनः श्रीराम. अंतरात्मा केवढा कैसा, पाहणाराची कोण दशा, देखिल्या ऐकिल्या ऐसा विवेक सांगे श्रीराम. उदंड ऐकिले देखिले, अंतरात्म्यास नवचे पुरवले, प्राणी देहधारी बाहुले, काय जाणे श्रीराम. पूर्णास अपूर्ण पुरेना, ताजे अखंड विवरेना, विवरता विवरता उरेना, देवा वेगळा श्रीराम. विभक्तपणे नसावे, तरीच भक्त म्हणवावे, नाही तरी व्यर्थची शिनावे, हटाटोपे श्रीराम. उगाच घर पाहून गेला, घरधनी नाही ओळखिला, राज्यामधूनची आला परी राजाने श्रीराम. देह संगे विषये भोगिले, देह संगे प्राणी मिरवले, देह धरत्यास चुकले नवल मोठे श्रीराम. ऐसे लोक अविवेकी, आणि म्हणती आम्ही विवेकी, बरे ज्याची जैसी ताती तैसे करावे श्रीराम. मूर्ख अंतर राखो नेने, म्हणून असावे शहाणे, ते शहाणे ही दैन्यवाने,
होऊन गेले श्रीराम. अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडू लागले, तैसे अज्ञानास जाहले, देव न कळे श्रीराम. या देवाचे ध्यान करी, ऐसा कोण सृष्टीवरी, वृत्ती एकदेशी तरतरी, पवाडेल कोठे श्रीराम. ब्रह्मांडी दाटले प्राणी, बहुरूपे बहुवाणी, भूगर्भी आणि पाशाणी, किती एक श्रीराम. इतुके ठाई उरवला, अनेकी एकची वर्तला, गुप्त आणि प्रगटला, किती एक श्रीराम. चंचळे न होईजे निश्चळ, प्रचित जाणावी केवळ, चंचळते नव्हे निश्चळ, परब्रह्म श्रीराम. तत्वे तत्व जेव्हा उडे, तेव्हा देह बुद्धी झडे, निर्मळ निश्चळ चहूकडे, निरंजन श्रीराम. आपण कोण कोठे कैचा, ऐसा मार्ग विवेकाचा, प्राणी जो स्वयकाचा, त्यास हे कळेना श्रीराम. भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार करावा, अवघा वंशची उद्धरावा, हरिभक्ती करुणी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम समास 8वा समाप्त. कुंडलिका वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.